नमस्कार. भगवद्गीता समजून घेण्याच्या प्रवासात आपले स्वागत आहे. 10व्या श्लोकात आपण पाहिले की दुर्योधन आपल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीचे नाव घेतो, पितामह भीष्माचे. पितामह भीष्माचे नाव घेऊन दुर्योधनाने असे दाखवले की त्याची सेना अमर आहे आणि त्याचा विजय निश्चित आहे. पण ज्या नेत्याला खरेच खात्री असते त्याला पुन्हा पुन्हा हे सर्व बोलण्याची आवश्यकता नसते. पण दुर्योधन पुन्हा पुन्हा तेच सांगतो. अजून घाईत तो एक घोषणा करतो जी त्याच्या मनातील असुरक्षिततेचा पुरावा आहे. जेव्हा नेत्याला स्वतःला असुरक्षितता जाणवते तेव्हा तो एकीची घोषणा करतो, म्हणजे सगळ्यांना एका दिशेत बांधून ठेवता येईल. चला पाहू दुर्योधन काय म्हणत आहे. अध्याय 1 श्लोक 11. दुर्योधन म्हणतो की सेनेच्या सर्व मोर्चास्थळावर यथायोग्य सिद्ध होऊन सर्व योद्धे मिळून भीष्म पितामह यांची रक्षा करतील. हे लक्ष देऊन समजून घ्या की हा दुर्योधनाच्या भाषणातील अधिक बंडखोर क्षण होता. एका बाजूला दुर्योधन पितामह भीष्मला स्वतःची सगळ्यात मोठी ताकद सांगत होता आणि आता तो म्हणत आहे की सगळे मिळून पितामह भीष्मची रक्षा करतील. हे एका विरोधाभासाचे विधान होते. तुम्हीच विचार करा, जो योद्धा इच्छामृत्यूचे वरदान घेतलेला आहे, ज्यांच्या तलवारीच्या एका आघाताने सर्व मैदान बदलेल, काय त्यांना सुरक्षेची गरज आहे का? ही दुर्योधनाच्या मनातील भीती आहे की त्याच्या पूर्ण सेनेचे आदर्श मानसशास्त्रीय स्थिरता पितामह भीष्माच्या असण्याशी जोडलेली आहे आणि जर पितामह भीष्म थोडे जरी मागे हटले तर पूर्ण सेनेचा जोश तुटून जाईल. हे एका असुरक्षित नेत्याचे मानसशास्त्रीय प्रक्षेपण होते, जो आपल्या सर्वात मोठ्या ताकदीला सर्वात जास्त सुरक्षित ठेवू इच्छित आहे, कारण त्याला माहीत होते की खरे नेतृत्व गुण पितामह भीष्ममध्ये आहेत, स्वतःमध्ये नाहीत. या श्लोकाचा आधुनिक जगाशी असा संबंध आहे की समजा एक कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या सीईओला असे वाटते की लोक त्याचे ऐकतात पण मनापासून नाही. मग तो काय करतो? तो आपल्या सगळ्यात ज्येष्ठ कर्मचाऱ्याला, ज्याचा सगळेजण आदर करतात, त्याला सगळ्यासमोर आणतो आणि म्हणतो की सगळेजण मिळून या ज्येष्ठ सरला पाठिंबा देऊत, सरांच्या अनुभवाला संरक्षित करू. पण खरे तर तो सरांच्या नावाखाली सगळ्यांना नियंत्रित करू पाहतो, कारण त्याला भीती असते की जर तो ज्येष्ठ कर्मचारी निघून गेला किंवा मागे हटला तर बाकीचे कर्मचारी त्या सीईओचे नेतृत्व मान्य करणार नाहीत. काही समजलं का? नाही समजलं तर अजून एक उदाहरण पाहू. आठवून पहा की आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा कमजोर मॉनिटर असायला, जो वर्गाला नियंत्रित करू शकत नव्हता. तेव्हा तो पुन्हा पुन्हा काय म्हणायचा? सर येत आहेत, शांत रहा. सर येत आहेत, शांत रहा, नाहीतर तुमचे नाव फळ्यावर लिहील. आता मॉनिटरला पूर्ण वर्ग नियंत्रित होत नव्हता. त्याला वाटते की आता सरांच्या नावानेच वर्ग नियंत्रित करता येईल. लक्षात येतंय ना? ही उसनी घेतलेली ताकद असते, आपली खरी ताकद नाही. बरोबर असेच दुर्योधन पितामह भीष्मांचे नाव घेत आहे. त्याला माहिती आहे की जर पितामह भीष्म निघून गेले तर लोक दुर्योधनाची गोष्ट ऐकणार नाहीत. म्हणून दुर्योधन पितामह भीष्मला संरक्षित करण्याची आज्ञा देत आहे, ज्याने त्याची स्थिती वाचेल. तर यातून आपल्याला काय समजले? पहिले म्हणजे जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या कोणाच्या नावावर स्वतःची विश्वासार्हता बनवतात तोपर्यंत तुम्ही स्वतः नेता नाही बनू शकत, कधीच नाही. दुसरे म्हणजे जे सर्वात शक्तिशाली दिसतात त्यांच्यासाठी सर्वात जास्त असुरक्षितता असते. पितामह भीष्मसारख्या योद्ध्यासाठी सुद्धा सुरक्षितता मागितली, कारण ते फक्त योद्धे नव्हते तर एक मानसशास्त्रीय प्रतीक बनले होते. तिसरे म्हणजे असुरक्षिततेला एकीच्या मागे लपवणे ही सामान्य माणसाची सवय असते. जेव्हा आपण म्हणतो की सर्वजण एक होऊ, तेव्हा ते कधी कधी साहस नाही, भीती असते. चौथे म्हणजे जर तुमच्यात कोणाच्या असणारे आत्मविश्वास निर्माण होत असेल तर साहजिक आहे की तुमचा आत्मविश्वास खरा नाही. समजले ना? दुर्योधनाने आपल्या सगळ्यात मोठ्या योद्ध्याला संरक्षण देण्याची आज्ञा केली. एक असा योद्धा
जो तोपर्यंत मरू शकत नाही जोपर्यंत तो स्वतः इच्छा मरण मागत नाही. आणि पितामह भीष्मच्या असण्याने सर्व सेना स्वतःला अमर समजू लागली आहे. पण या घोषणेनंतर भीष्म पितामह शांत राहतील का? या मैदानात असे काही होईल ज्याने युद्धाचे वातावरण बदलून जाईल? जाणून घेऊ पुढील व्हिडिओमध्ये. आशा करते आपल्याला हा गीता समजून घेण्याचा प्रवास आनंद देत आहे. आपली मते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपण प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर या गीता समजून घेण्याच्या प्रवासात सोबती होण्यासाठी आपल्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.